कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बरं मला सांगा, ह्या 5 जणींनी आपलं नाव बदलूच दिलं नाही, तुम्ही असं का? म्हणजे काय त्याच्या पाठचा काय विचार होता? नाही, त्यांना ते बदलायचं होतं। त्यांना म्हणजे माझ्या मिस्टरांना, म्हणजे त्यांना पहिल्यापासून त्यांनी असं ठरवलेलं की माझी बायको जी असेल तिचं नाव मी समृद्धीच ठेवणार आहे। कारण का? त्यांना ते नाव आवडायचं म्हणून। का एवढं आवडण्यासारखं काय आहे त्या नावात? आता ते त्यांना विचारायला लागेल, मला माहिती नाही। किती वर्ष झाली लग्नाला? 22 वर्ष। नाही विचारलं की बाबा हेच नाव का ठेवलं? नाही विचारलं। नाही, पण आज जाऊन जरा मला सगळे नवरे एक दिवस येऊन धोपटणार। तुमच्या सगळ्यांमध्ये तापट कोण आहे स्वभावाने? रेड साडी घातली। तुमच्याकडे न विचारता सुद्धा उत्तर मिळालं असतं। या प्रश्नानंतर त्यांनी ज्या भुवया वर केल्या होत्या ना, त्यांच्या लक्षात आलं होतं की आता ह्या सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे असणार आणि ह्याच्यामुळे ना सगळ्यात जास्त या प्रश्नासाठी त्यांचे मिस्टर घरी खुश होणार आहे। आम्हाला एक किस्सा सांगावासा वाटतो। दिवाळीचं सीझन होतं आणि आम्हाला म्हणजे सर्वांचीच खूप घाई होती, कारण की दिवाळी आमचं फुल पॅक असतं शेड्यूल। सगळीकडेच एक्झिबिशन्स असतात आमचे कंटिन्यू, आणि त्यावेळेस मला एक ऑर्डर आली होती आणि मी ओघाच्या वेळेत त्यांना हो बोलून बसले होते आणि नंतर मला समजेना की आपण ही ऑर्डर कंप्लीट करायची कशी। म्हणजे 3 दिवसच होते आणि एक्झिबिशन चालू होतं। मी सहजाती सरांकडे बोलली की असं असं आहे, ऑर्डर आलेली आहे, आणि मी हो बोलून बसले। आता नाही बोलणं मला तरी जमत नाहीये, तर काय करूया? एका क्षणाचाही विलंब न करता ह्या सगळ्या जणी म्हणाल्या की आपण कंप्लीट करू ही ऑर्डर तुझी, आणि हे कंप्लीट आम्ही अक्षरशः 3 दिवसामध्ये आणि आमची ती ऑर्डर सक्सेस झाली ही मला त्यांना खूप आवडलं। पण मला सांगा, आता तुम्ही जेव्हा जाताना, समजा नाशिकच एक उदाहरण घेतलं तर, ज्या उत्साहात तुम्ही गेला होता त्या उत्साहात तुम्ही घरी येता परत, तो दिवस म्हणजे समजा संध्याकाळी एक्झिबिशन संपलं, गाडीने तुम्ही आलात घरी, दुसरा दिवस जो असतो त्या दिवशी घरातल्यांना किती वेळा आहे बाबा मी आता दमून आले, आज काही नको किंवा आज काही बोलू नको, मला काही कामं सांगू नको, असं होतात किती जणी? बघा चेहऱ्यांवरनं कळतंय कधी कधी कारण की दुसऱ्या दिवशीचं पण प्लॅनिंग ठरलेलं असतो, कधी कधी दुसऱ्या दिवशी पण लगेच एक्झिबिशन्स असतात किंवा प्रोडक्ट आपल्याला तयार ऑर्डर्स दुकान आहे, हे सगळं मान्य मला, पण हे सगळं करताना तुम्हाला तुमच्या घरातले मिस्टर अगं बाई आता जरा शांत राहा असं कधी म्हणतात? नाही, खूप सपोर्ट। उलट त्यांचं असं सपोर्टमुळे आम्ही आज इथे आहोत। आता तुम्ही जो आता विषय काढला की मिस्टरांचा सपोर्ट, त्याच्यावरनं एक तुम्हाला एक फनी किस्सा पण सांगते की आता बाजूबाजूला दोन्ही समृद्धी बसल्यात तुमच्या, तर असंच आपल्या एका एक्झिबिशनमध्ये अवॉर्ड्स ठेवलेले होते की कस्टमर फेवरेट स्टॉल कोणाचा आहे, असं दरवेळेस असतं वेगळं काहीतरी। तर आपण अनाऊन्स केलं, मग समृद्धीचं नाव होतं, असं हिचं हँड पेंटेडचं होतं, तर जरा असं म्हणजे तिचं नेहमीच छान लोकांना आवडतं, तर मी समृद्धी म्हणून नाव घेतलं। स्टेजवर आली समृद्धी, तर तिला वाटलं हां समृद्धी, पण मग मी तेव्हा म्हटलं की ह्या स्त्री म्हणजे लागोपाठ दोन्ही एक्झिबिशन तिला कस्टमर फेवरेट स्टॉल म्हणून अवॉर्ड दिला आहे, आणि ह्याच्यामागे फक्त तिचीच मेहनत नाही, तर तिच्या मिस्टरांची मेहनत आहे, म्हणून मी किरण यांनासुद्धा बोलवलं। कोइन्सिडेंटली तिच्या पण मिस्टरांचं नाव किरण आहे आणि ते दोघंसुद्धा आले, त्यामुळे आमचं सगळ्यांचं म्हणजे कसं म्हणतात ना, समृद्धी आणि किरण असंच कॉम्बिनेशन। हो, माझ्या पण मिस्टरांचं नाव किरणच आहे, तिच्या पण मिस्टरांचं नाव किरण आहे। तेव्हाच समजलं, आणि मी हिला विचारलं तुझं सरनेम काय, ते पण वेगळं नाही ना। हो, म्हणजे त्यावेळेस कलाडी 10 मिनिटं आम्ही ह्याच्यावर म्हणजे असं सगळे म्हणजे, आणि त्यावेळेस सगळ्यांना लक्षात राहायला लागली, म्हणजे आलेले कस्टमर पण आमच्याकडे म्हणजे त्या हिशोबाने असत होते। आता हे आम्हाला स्टॉलच्या नंबरने आवाज देतात, स्टॉल नंबर 8 आणि स्टॉल नंबर 1 वरची समृद्धी असं बोलतात। तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 22। कसं झालं ते? अरेंज मॅरेज। अरेंज मॅरेज। तुमचं? 5 वर्ष अरेंज मॅरेज। अरेंज। माझ्या लग्नाला 14 वर्ष आणि लव्ह मॅरेज 8 वर्ष लव्ह मॅरेज। कसं काय लव्ह मॅरेज? तुमचं कुठे? माझं अंधेरी पार्लेटिव्हचेच आम्ही दोघे जवळ, शाळेपासूनचं बचपन का प्यार। हो, नंतर आम्ही तसंच चिडवतो। तुमचं कसं काय? माझे मिस्टर आणि माझी बहीण एका ऑफिसमध्ये होते कल्याणला, मग तुम्ही काय डबा घेऊन बहिणी? नाही, तिच्या लग्नात मग आमची जास्त ओळख झाली बहिणीच्या, मग तेव्हापासून ते सुरू झालं।
तुमचं? आम्ही शाळेत एकत्र होतो, पण मी त्याला फारसं ओळखायची नाही आणि मैत्री आमची जवळजवळ लग्नाच्या 10 वर्ष आधीपासूनची होती. रिलेशनशिपमध्ये एक 3-4 वर्ष होतो आम्ही. आणि तुमचं कसं काय अरेंज कसं कांदेपोहे? अरेंज मॅरेज. मग आमचं नात्यातच आहे, म्हणजे आत्याचाच मुलगा लागतो, त्यांच्याकडनं प्रपोजल आलं होतं. बघा अशा तुम्ही सगळ्या जणी आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा मागायची तर दोघींची मागेन मी. एक तर माझ्या सासूची, ज्यांना मी आईच म्हणते. त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे आत्तापर्यंत, अजून पुढेही करत राहतील. मी वर्किंग होती, म्हणजे 18 वर्ष मी सर्व्हिस केली आर्किटेक्चर फॉर्ममध्ये. त्यांनी पूर्ण घर सांभाळण्यापासून सगळ्या गोष्टी मला खूप सपोर्ट केल्या. आणि आता पण मी जेव्हा त्याच्यातून बाहेर पडून स्वतःचा बिझनेस स्टार्ट केलं, त्यावेळेला एवढे आमच्या जबाबदाऱ्या बाहेरच्याच एवढ्या वाढल्या की घराला एवढा वेळ विशेष देता येत नाही. त्यावेळेला काय वेळेला काय होतं, आपल्या ओगाओगाने किंवा अशा ह्या टेन्शनमुळे आपण कधीतरी पटकन काहीतरी बोलून जातो. त्याच्यासाठी मला क्षमा मागायची त्यांची. तुम्ही? मी माझ्या पहिला सर्वात क्षमा माझ्या लहान मुलाची मागेल, कारण की मी जॉब करते आणि जॉब करून नंतर हा माझा बिझनेस सांभाळते. तर जेवढा टाईम त्याला आता द्यायला हवा तेवढा माझ्याने त्याला देता येत नाही. म्हणजे तो खूप बोलतो की मला काही नको मम्मा, मला तू हवी आहेस म्हणून. तर मी पहिला त्याची क्षमा मागेन आणि दुसरी क्षमा मी माझ्या आईंची मागेल की त्या खूप सपोर्ट करतात आणि त्यांचं म्हणजे त्यांनाही वाटत असेल माझ्याकडून काही अपेक्षा असतील त्यांच्यासुद्धा, पण ऑफिस आणि नंतर हे आणि त्याच्यामध्ये माझं मी नाही तेवढं 100% देऊ शकत, पण तरी त्या खूप सांभाळून घेतात. त्याच्यामुळे क्षमा मी ह्या दोघांची मागेल पहिला. मी क्षमा मागेल माझ्या मिस्टरांची पण आणि माझ्या सासू सासऱ्यांची पण, म्हणजे सासरकडच्या ऑलमोस्ट सगळ्यांचीच म्हणायचं होतं झालं. कारण पहिल्यांदा माझं लग्न झालेलं होतं, म्हणजे माझं डिवोर्स झाला, मग सिंगल मदर बरेच स्ट्रगल झालं. माझी मुलगी 3.5 वर्षाची होती जेव्हा अजित पुन्हा म्हणजे तो बाहेरून अब्रॉडहून आला होता जस्ट इथे लग्नासाठी. माझं पुण्यात जॉब चालू होता, शिक्षणही मी केलेलं होतं, म्हणजे तेव्हा तिथे MBA करत होते मी पुण्याला. सिंगल मदर म्हणून तुमचा स्ट्रगल झालेला आहे. आणि तेव्हा मी जस्ट त्याला भेटले तेव्हा मी ॲक्च्युली माझ्या बहिणीसाठी त्याला प्रपोजल विचारलं होतं की तुझा रे वा लग्नासाठी आलायस ना, माझी बहीण आहे लग्नाची वगैरे. आणि तेव्हा असं मनातही नव्हतं, पण ते म्हणतात ना लहानपणापासून आम्ही एकमेकांचे क्रश राहिलेलो आहे, तर ते कदाचित तेव्हा पुढे आलं असेल. आणि तेव्हा जेव्हा त्याला माझ्याबद्दल कळालं की मी जॉब करून सगळं सांभाळते वगैरे, तर तेव्हा तो म्हणाला की तूच का नाही माझी सहचारिणी होत असं. तेव्हा ते म्हणजे कधी न बोलणारा, म्हणजे तो खूप शांत आहे, कधी न बोलणारा एवढं मोठी गोष्ट बोलून गेला. मी थोडं म्हणतात ना जे जास्त बडबड करतात ते एकदम असे फ्रीज होतात 2 मिनिटासाठी, तसं काहीसं झालं माझ्या बाबतीत. आणि माझे म्हणजे आमची पार्लेटिव्हची खूप अशी दोघांचे मित्रमैत्रिणी एकच असल्यामुळे खूप मोठं फ्रेंड सर्कल आहे आणि सगळ्यांनी आमच्या लग्नाला खूप सपोर्ट केला. उलट सगळे म्हणाले, म्हणजे आमच्या वर्गातल्या 4 जोड्या आहेत, त्याच्यामध्ये आम्ही चौथे. आणि असं मग आमचं छान लग्न झालं आणि आता हा प्रवास असा चालू आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.